हॅलो एव्हरीवन. नमस्कार, मी दीपक अर्चल, फायनान्स कोच. आणि तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. येस, तुम्ही तिसऱ्या दिवसापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमचं कौतुक. कारण तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत जुडून आहात आणि प्रत्येक व्यक्ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहील याची शाश्वती राहत नाही आणि तुम्ही इथं टिकून आहात, तर तुमचं खूप खूप कौतुक. तर येस, आपण काल या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड, परंतु आज या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत. तो म्हणजे तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करणार, सेव्हिंग करणार, सर्व गोष्टी करणार, पण तुमची 5 वर्षानंतरची परिस्थिती काय असणार आहे ते पण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर येस, आपण जास्त डिस्कस न करता आपण आपण जाऊया आपल्या फायनान्शियल कॉन्सेप्ट कडे. लेट स्टार्ट. येस, तुम्हाला माझी आता स्क्रीन दिसत असेल. येस, रोड मॅप. द रोड मॅप युअर फायनान्शियल फ्रीडम ब्लू प्रिंट, म्हणजे क्रिएट युअर 1 इयर, 5 इयर, 10 इयर फायनान्शियल प्लॅन. तुम्हाला प्लॅनिंग करायची आता. येस, 5 वर्षांनी तुमची फायनान्शियल पोझिशन काय असेल, तुमच्याकडे स्पष्ट उत्तर आहे का? येस, खरं 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 सांगा कमेंटमध्ये की तुमच्या 5 वर्षानंतर काय कुठे असणार आहे ते तुम्हाला माहित आहे का? पाहू ते काय, पाहू पुढे काय होतं, असं म्हणणारे लोक नकळत दुसऱ्यांच्या प्लॅनचा भाग बनत असतात. म्हणजे स्वतःच्या प्लॅन मध्ये, दुसऱ्यांच्या प्लॅन मध्ये नाही, तुम्ही स्वतःचा प्लॅन आज तयार करणार आहात. येस, फायनान्शियल रोडमॅप म्हणजे काय? तुमच्या पैशांचा अचूक नकाशा, म्हणजे जो काय रोडमॅप आहे. आज तुम्ही कुठे आहात आणि भविष्यात कुठे पोहोचायचं आहे याचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. आणि ऍक्शन प्लॅन काय? तुमचा प्रत्येक महिन्याच्या आणि वर्षाच्या बचतीला योग्य योग्य दिशा द्या. म्हणजे जो काही तुमचा प्रत्येक महिन्याला आणि वर्षाला बचतीचा जो काही योग्य दिशा आहे, ते योग्य दिशे तुम्हाला मिळेल. तर बस सोपा निर्णय काय? महागाई आणि मोहाच्या काळात योग्य निर्णय घेण्यास मदत. म्हणजे जे काही महागाई आली किंवा जो काही वेगवेगळा डाऊन मार्केट आला किंवा हाय गेला, तर तेव्हा तुम्हाला निर्णय घेण्यासाठी हे रोडमॅप खूप महत्वाचा ठरत असतो. तुमची पहिली स्टेप आहे 1 इयर गोल. यस, प्रथम 12 महिन्यांचा विचार करा. या एका वर्षात तुम्हाला काय साध्य करायचं आहे, काय अचीव करायचं आहे, तुम्हाला तेच ठरवायचं आहे. तर तुम्हाला काय काय पुढील एका वर्षात किमान 6 महिन्यांचा तरी इमर्जन्सी फंड. यस, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला की आपल्या जवळ 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड तयार असायलाच पाहिजे. त्यानंतर डेट फ्रीडम, जो काही कर्ज असेल तुमच्याकडे, जसं क्रेडिट कार्ड असेल, होम लोन असेल, पर्सनल लोन असेल, असं वेगवेगळे कर्ज आहेत, तर ते कर्ज तुम्ही आधी संपवून टाका, म्हणजे बंद करा. आणि तुम्ही करा SIP स्टार्ट आणि सेव्हिंग. दरमहा तुम्ही निश्चित रकमेची जसं SIP स्टार्ट केली, कमी अमाऊंट पासून चालू केली, तर तुमची एक नवी दिशा तयार होईल. स्टेप 2 तुमची आहे 5 इयर गोल. आपण एका वर्ष तर पाहिलं, पण आता 5 वर्षाकडे आपण पोहोचत आहोत. तर स्वप्नातील, यस, प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं. आणि तुम्हाला सुद्धा ते स्वप्न असेल, तर तुमचं स्वतःचे घर किंवा मोठी मालमत्ता. येस, फक्त घरच घेऊ शकता का? त्या 5 वर्षात नाही, तुमचे वेगवेगळे गोल असू शकतात. आणि तो गोल अचीव करण्यासाठी तुम्ही ते प्लॅनिंग करा की स्वतःचे घर किंवा मोठी मालमत्ता घेण्यासाठी लागणारे डाऊन पेमेंट आहे, ते डाऊन पेमेंट तयार कसं करणार? येस, त्या डाऊन पेमेंट तयार करण्यासाठी तुम्हाला तयार करावा लागेल तो रोडमॅप. तुम्हाला करावं लागेल इन्व्हेस्टमेंट, करावं लागेल सेव्हिंग. तर या सर्व गोष्टी आणि वेल्थ आणि इतर फंड आहेत, तर 10 ते 20 लाखाची मजबूत गुंतवणूक तयार करणे, किंवा मुलांच्या भविष्यातील उच्च शिक्षण, तुम्हाला उच्च शिक्षण करायचं असेल, म्हणजे उच्च शिक्षण घेणार असेल तुमचा मुलगा, तर निश्चितच त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी, म्हणजे जो काही गोल तुम्हाला अचीव करायचे असेल, तर गोल अचीव करण्यासाठी तो हवा असतो आपल्याला पैसा. आणि पैसा तुम्हाला जनरेट करायचे असतील, तर तुम्हाला करावे लागेल सेव्हिंग.
आणि फक्त सेव्हिंग करून चालणार नाही, तर आपल्याला तो पैसा इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. तेव्हाच आपला पैसा तो कंपाऊंडिंग मुळे पैसा तुमची संपत्ती वाढत राहील. येस. स्टेप नंबर 3, 10 इयर विजन. आपण फर्स्ट इयरचा पाहिला, 5 इयरचा पाहिला, आता पाहायचा आहे आपला 10 इयर विजन. म्हणजे तुम्हाला कसं आयुष्य हवं आहे. येस. आपण प्रत्येकाचं स्वप्न असतो की नाही आपली लाईफ अशी असायला पाहिजे. तर तुमची कशी असायला पाहिजे, लोन फ्री लाईफ असायला पाहिजे. आज तुमची प्रत्येकाकडे बहुतेक लोकांकडे लोन असतात, तर लोन असणारी तुम्हाला लाईफ नको. सर्व कर्जानं पूर्णपणे मुक्ती मिळवणे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर फायनान्शियल फ्रीडम. तर बघा आपल्याला फायनान्शियल फ्रीडम तर हवाच आहे, पैशासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी काम करायचं आहे. येस. जर ज्याच्याकडे पैसा राहतो तोच आनंदी राहतो असं नाही, तर तुम्हाला शांतपणे झोप लागेल, तो आनंद पण तुमच्याकडे असायलाच पाहिजे. पॅसिव्ह इन्कम. येस. आपण आयुष्यभर काम करणार आहोत का, तर नाही. आपण पूर्णपणे ऍक्टिव्ह काम करू शकत नाही. आपण जोपर्यंत आपण व्यवस्थित आहोत तोपर्यंत आपण ऍक्टिव्ह काम करू शकतो आणि ऍक्टिव्ह इन्कम जनरेट होईल. परंतु तुमच्याकडे जी काही परिस्थिती तुमची नसेल तेव्हा पॅसिव्ह इन्कम खूप महत्वाची ठरत असते. आणि त्यासाठी तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट आतापासून स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर रिटायरमेंट प्लॅनिंग. आता सांगितलं की आपण जोपर्यंत काम करू शकतो करू शकतो, पण जेव्हा आपण काम करायचं बंद झालं, आपली इन्कम बंद झाली किंवा रिटायरमेंट झालं, तर आपल्याकडे पैसा आपली इन्कम राहणार आहे काय, त्यासाठी आपलं पॅसिव्ह इन्कम राहणे खूप महत्वाचे आहे. आणि निवृत्तीच्या नंतर सुवर्ण काळी संपूर्ण आर्थिक नियोजन करणे तुम्हाला खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि फॉर्म्युला फॉर्म्युला फॉर फायनान्शियल सक्सेस. जुना आणि चुकीचा मार्ग काय आहे. आधी लोक काय करायचे, इन्कम इन्कम आली की काय करायचे, एक्सपेन्स म्हणजे जो काही खर्च आहे खर्च करून घ्यायचे आणि खर्च केल्यानंतर कदाचितच सेव्हिंग उरायची आणि सेव्हिंग ते थोडीफार नाहीतर उरायची पण नाही. तर हा एक चुकीचा मार्ग आहे. तर तुम्हाला चुकीचा मार्ग पाडायचा नाही, तर काय करायचं, नवीन मार्ग आणि यशस्वी म्हणजे जो काही इन्कम आली त्या इन्कम मधून तुम्हाला सर्वात आधी सेव्ह करायचं आहे, सेव्हिंग, आणि नंतरच तुम्हाला एक्सपेन्स म्हणजे जो काही खर्च करायचे खर्च करू शकता. त्यानंतर फायनान्शियल रोडमॅप. फायनान्शियल फ्रीडमचा रोडमॅप काय असायला पाहिजे तुमचा. सर्वात आधी पहिला वर्ष जो आधी आपण पाहिलेला आहे, कर्जातून मुक्ती, 6 महिन्यांचा जो इमर्जन्सी फंड आहे. त्यानंतर 5 वर्षात जे काही तुमचे मिड टर्म असतील गोल ते अचीव करा. एस आय पी स्टार्ट करा आणि गोलचं विभाजन करा. शॉर्ट टर्म जे काही शॉर्ट टर्म असतील, लॉंग टर्म असतील, वेगवेगळ्या प्रकारचे असतील. ओके. त्यानंतर 10 वर्षात तुम्हाला कुठं असं पाहिजे असणार ते पण त्याचं पण तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. आणि यस, आपल्या प्रत्येक व्हिडिओचा एक टास्क असतो आणि या व्हिडिओचा टास्क आहे, तुम्ही तुमच्या वहीत 3 रकाने बनवा. येस, 3 कॉलम बनवा आणि 1 इयरचा गोल काय आहेत ते लिहा, 5 इयरचे गोल काय आहेत ते लिहा, 10 इयरचे गोल काय आहेत. आणि हे गोल लिहिलं तर तुम्हाला ज्या तुमच्या रोडमॅप आहे त्या रोडमॅप नुसार तुम्हाला प्लॅनिंग करायला खूप मदत होईल. येस. तर फायनान्शियल फ्रीडम नशिबाने मिळते का, तर नाही. फायनान्शियल फ्रीडम नशिबाने मिळत नाही, तर ती योग्य प्लॅनिंग आणि सातत्यपूर्ण ऍक्शनमुळे मिळते. तर तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. फक्त आपण शिकून शिकून काही होणार नाही, तर आपल्याला ही ऍक्शन पण घ्यायची आहे. आणि सर्वांना हे जे काय आपण शिकत आहोत तर हे सर्व एज्युकेशनल पर्पज आहे, पर्पज साठी आहे. तर कोणालाही सजेशन किंवा टिप्स साठी हे व्हिडिओज नाहीत किंवा या चॅनेलवर टिप्स दिल्या जात नाहीत, तर याची सर्वांनी नोंद घ्यावी. सो सो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. तर थँक्यू सो मच एव्हरीवन.